नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 22, 23 आणि 24 एप्रिल 2026 या तारखेचा प्रत्येक तारखेनुसार हवामान अंदाज जाणून घेऊया। कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीट तसेच वारा आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे, सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 22, 23 आणि 24 एप्रिलसाठी महाराष्ट्राचा हवामान अंदाज। बंगालच्या उपसागरातून येणारा ओलसर वाऱ्याचा प्रवाह आणि अरबी समुद्रातून येणारी दमट हवा यामुळे राज्यात दुपारनंतर व संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, विशेष करून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या भागात 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात। तसेच काही ठिकाणी गारपीट व विजांचा कडकडाट देखील होऊ शकतो। तसे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा प्रभाव नसला तरी पूर्वेकडील दमट वारे महाराष्ट्रात प्रवेश करत आहे, त्यामुळे वातावरणात उष्णता आणि दमटपणा वाढून स्थानिक ढगांची निर्मिती होत आहे। यामुळे दुपारनंतर 3 ते रात्री 9 ह्या वेळेमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून वादळी वारे देखील दिसू शकतात। तर 22 एप्रिल 2026 या तारखेला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह मेघगर्जनेसह हलका मध्यम पाऊस होऊ शकतो। वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किमी प्रति तास राहू शकतो। पावसाची शक्यता ही दुपारी 4 नंतर ते रात्री मध्यरात्रीपर्यंत राहू शकते। आणि 23 एप्रिल 2026 या तारखेला मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस, काही ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील असून उष्णता पण कायम। संध्याकाळी हवामान बदल होईल, वारे 35 ते 45 किमी प्रति तास राहतील। 24 एप्रिल 2026 या तारखेला पावसाचा प्रभाव काहीसा कमी, पण घाटमाथ्याकडे आणि दक्षिण महाराष्ट्रात विजांसह पाऊस, विदर्भात उष्णतेची लाट पुन्हा वाढू शकते। तर मग चला तर जाणून घ्या सविस्तर अंदाज जिल्ह्यानुसार आणि काही ठिकाणी तालुक्यानुसार कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात राहील। सुरुवातीला 22 एप्रिल 2026 या तारखेचा दुपारनंतर आणि मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी, अंबोली, रामगड, बंडा, औरस, अल्रोना, बेडशी, बिचलम या परिसरामध्ये तुफान वादळी पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर आणि संध्याकाळी आणि मध्यरात्रीपर्यंत बघायला मिळू शकतो। गवाली, गुंजी तसेच बेळगाव, बाची इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर, अजरा, नेसरी, अड्डाला, कुरणवाडी, सांकेश्वरा जोरदार पावसाचा अंदाज या भागातही दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राहील। खारेपट्टण, गगनबावडा जोरदार स्वरूपात राहील। राजापूर, रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, रेपटण, वडापेठ, लांजा, बेलकर, साखप्रका, रत्नागिरी, संगमेश्वर, मेढा या परिसरातही बहुतांश ठिकाणी तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तरेकडे मात्र जोर कमी राहील। विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम पाऊस ज्योतिबा, किनी, कोडाली, कोल्हापूर, इचलकरंजी, इस्पुर्ली, कागल या भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। आणि तसेच मुरगुड, निपाणी, चिकोडी, सल्लगा, संकेश्वारा, गारगोटी इकडे पावसाचा जोर जास्त असणार आहे। बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। सांगली जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये देसिंग, कोची, तासगाव, आष्टा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याच्या इतरत्र भागलपूर, बिलर्जत, कानमडी इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सर्वसाधारण दुपारनंतर आणि मध्यरात्रीच्या दरम्यान
कराड, कडेगाव, विटा, मायानी, उमराज हलका पाऊस राहील, मात्र पश्चिमेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे. जसे कोयना, पठाण, अरळ, अरवाडे व सोटपोट तुफान पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा असून विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे. मार्गाव, तांबे, लोटे, चिपळूण, खेड, सागदेव आणि मंदनगर, महाड, वर्धन या बऱ्याच ठिकाणी तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये टाला, इंदापूर, रोहा, नागोठणा, आंबे, कळवण, रायगड जिल्ह्याचा काही परिसर, अलिबाग, पेण, खोपोली या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. मुंबईच्या भागामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण इकडे हलका पाऊस राहील आणि पुणे जिल्ह्याच्या इतरत्र बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यावेळी सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी असणार आहे. सर्वसाधारण दुपारनंतर या पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे. रात्री आणि मध्यरात्री पावसाची स्थिती ही सोलापूर आणि पुणे, अहिल्यानगर या भागात हलका मध्यम पाऊस असणार आहे. लातूर, धाराशिव, नांदेड वगळा ढगाळ स्थिती राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. श्री छत्रपती संभाजीनगर, जालना आणि जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्याचा परिसर, घाटमाथ्याचा परिसर या भागातही रात्रीच्या दरम्यान हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी असणार आहे. विदर्भाकडे मात्र बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती यावेळेमध्ये असणार आहे. पावसाचा जोर फारसा नाही. वाऱ्याचा वेग हा मराठवाड्यातील लातूर, बीड आणि श्री छत्रपती संभाजीनगर, धाराशिव इकडे 40 ते 45 पर्यंत वारे वाहण्याचा अंदाज असून सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर या विभागातही बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुफान वादळी पाऊस यावेळेमध्ये बघायला मिळणार आहे. सर्वसाधारण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या पावसाची स्थिती राहील. तर 23 एप्रिल 2026 या तारखेला सर्वसाधारण पावसाचा अंदाजा दुपारनंतर जबरदस्त दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे. तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे दक्षिण कोकणामध्ये पावसाचा अंदाजा भयंकर सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. जसे सावंतवाडी, अंबोली आणि भोईप, कासल, वैगणी, कडेगाव, पटेगाव, अजरा, नेसारी, अड्डाला, कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर, सांगेश्वरा, निपाणी, मुरगुड या बहुतांश परिसरामध्ये तुफान वादळी पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील. कर्नाटक राज्याचा परिसर, बेळगाव, बाची आणि बिचोलियम, अंजनियम, गोवा राज्याचा परिसर या बहुतांश ठिकाणी भयंकर वादळी पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील. पोंढा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्याकडे इस्पुर्ली, कागल, बिद्री, मुरगुड, निपाणी, मालजाटी, चिकोडी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, जितवेल, किनी, कोडाली, अष्टा, मलकापूर, कोकुर्लाई तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील. सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे. अतनी, अडाली, दागलपूर, बिलरजत, कानामडी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील. सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती दुपारनंतर पावसाचा अंदाजा बघितला असता शंख, झालकी, दुधनी जोरदार स्वरूपात राहील. वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्याच्या इतरत्र बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. अलूर आणि तुगाव, उज्जैन, घोटाला, लातूर जिल्ह्याचा परिसर, बीड जिल्ह्याचा काही परिसर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. नांदेड भागाला आणि लातूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे मध्यम हलक्या पावसाचा जोर असणार आहे. कोकण विभागात पावसाचा अंदाजा सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर जोरदार स्वरूपात राहील. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना, पठाण, अरळ, अरवाडे मध्यम स्वरूपात राहील आणि दापोली, मंदनगर, महाड, वर्धन, गोरेगाव, टाला, इंदापूर, लवासा, जिटे पुणे जिल्ह्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्याकडे पेण, पिंजारी, शिरोळ, खोपोली, कसमतलाई जोरदार स्वरूपात राहील. मुंबईच्या भागामध्ये मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण, भिवंडी, मरा, भाईंदर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील. नाशिक, जळगाव, धुळे आणि पुणे, अहिल्यानगर अंशतः ढगाळ स्थिती या विभागात बघायला मिळणार आहे. पावसाचा जोर फारसा नाही. नांदेड भागाला आणि श्री छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशिम, परभणी आणि विदर्भातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती आणि ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे
तसेच श्री छत्रपती संभाजीनगर नाशिकचा परिसर हलका मध्यम पाऊस राहील. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र इकडे ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे. पावसाचा जोर या वेळेमध्ये कमी असणार आहे. तर 24 एप्रिल 2026 या तारखेला पावसाचा अंदाज कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे. तर कोकण किनारपट्टीकडे पावसाची स्थिती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भयंकर पावसाचा अंदाज राहील. सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, कानाकुंबी इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीट होण्याचा अंदाज राहील. आणि तसेच कडेगाव, पटेगाव, तिळा, कणकवली, पोंडा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर राजापूर, पटण, बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माखनसन, संगमेश्वर तुफान वादळी पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. आणि दहागाव, दापोली, लोटे, चिपळूण, मंदनगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज टाला, इंदापूर, लवासा, जिटे, पुणे आणि अहिल्यानगरचा काही परिसर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यात पेंच, रोकोपुली, कसमातलाई जोरदार स्वरूपात राहील. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, वसई, विरार, उंबरपाडा, पिलवी, घाटमाथ्याचा बहुतांश परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यात आणि धुळे, जळगाव इकडे मध्यम हलका राहील. श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात आहे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड वगळता हिंगोली, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्याकडे मात्र पावसाचा जोर कमी असून वारे बघायला मिळणार आहे. पावसाची स्थिती फारशी नाही. सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर आणि तसेच जळगाव, धुळे, रायगड इकडे हलका मध्यम पाऊस राहील. सोलापूर जिल्ह्याकडे दक्षिणेकडे हलका मध्यम पाऊस सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.